लास्ट सेशनचं रिकॅप करूया थोडंसं आणि मग आजच्या सेशनसाठी स्टार्ट करूया. ओके, सो लास्ट सेशन मध्ये आपण पाहिलं की बुलियन व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर कोणतं व्हेरिएबल आपण यूज करतो. त्यामध्ये आपलं ट्रू ऑर फॉल्स ह्या दोन व्हॅल्यू पैकीच स्टोअर होऊ शकतात. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट आपण ट्राय केलं डिफरंट व्हॅल्यू स्टोअर करायचं तर तो एरर देत होता. तर ट्रू ऑर फॉल्स आपण बघितलं की इफ एल्स इफ एल्स इफ एल्स हे आपण काय बघितलं, ह्यामध्ये कंडिशन मध्ये काय होतं की ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू आपल्याला मिळतात. तर इफ ट्रू असेल तर काय, फॉल्स असेल तर काय. ओके, सो ते आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण बघितलं की आपल्याला जर डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करायचे असेल तर त्यासाठी कोणत्या व्हेरिएबलचा टाईप आहे आणि त्याचं काही आपण एक्झाम्पल बघितलेलं. जसं मी कंडिशनल स्टेटमेंट सांगितलेलं, आपण इफ एल्स पाहिलेलं. ओके, सो त्यातलं एक एक्झाम्पल आपण बघूया आता. फॉर एक्झाम्पल स्टेटमेंट आहे तुम्हाला की चेक द एंटर नंबर इज ग्रेटर दॅन गिवन नंबर. ओके, स्टेटमेंट व्यवस्थित बघा. चेक द एंटर्ड नंबर. ओके, एंटर्ड नंबर म्हणजे काय, ही तुमची कुठून येणार, इनपुट डायलॉग बॉक्स मधून. ओके, सो इनपुट डायलॉग तुम्हाला यूज करायला लागेल. करेक्ट. जर तुमचं एंटर नंबर जर तुमचं ग्रेटर दॅन गिवन नंबर म्हणजे काय, बाय डिफॉल्ट असेल. ओके, सो डिफॉल्ट तुम्ही काहीतरी व्हॅल्यू दिलेली आहे तिथे. सो असेल तर तुम्हाला काय प्रिंट करायचंय की लेट्स हे एक्झाम्पल आहेत 10 and 5. असेल तर तुम्ही काय करणार, नंबर इज लेस दॅन 50. फॉर एक्झाम्पल तुम्ही गिवन नंबर दिला 10. ओके, लक्ष येते. सो गिवन नंबर जो आहे, जो तुम्ही नंबर दिला तो 10 असेल आणि बाय डिफॉल्ट जो नंबर आहे तो 50 असेल. ओके, सो मी इथे लिहितो गिवन नंबर अँड डिफॉल्ट नंबर. So my bad, not given number, entered number and given number. Okay, so let's consider. Okay, so तुम्हाला चेक करायचं आहे की एंटर्ड नंबर, फॉर एक्झाम्पल 10 एंटर केला, इज लेस दॅन 50. करेक्ट. बट आपल्याला कंडिशन काय, चेक द एंटर्ड नंबर इज ग्रेटर दॅन गिवन नंबर ऑर नॉट. लेट्स कन्सिडर एंटर नंबर इज लेस दॅन आहे. करेक्ट. सो आपण काय सांगणार, नंबर इज लेस दॅन 50. जर ग्रेटर असता तर आपण सांगितलं असतं नंबर इज ग्रेटर दॅन 50. आता हे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला UiPath थ्रू कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. सो साइड बाय साइड तुम्ही ट्राय करू शकता हे. तो मी न्यू प्रोसेस क्रिएट करतो, सांगतो की इफ एल्स डेमो. ओके, सो स्टेटमेंट काय सांगते की चेक द एंटर नंबर इज ग्रेटर दॅन गिवन नंबर. सो तुम्हाला व्हेरिएबल दोन नंबर स्टोअर करण्यासाठी यूज करायला लागतील. एक तर आहे तुम्ही जो नंबर एंटर कराल तो, आणि दुसरा आहे तुम्ही डिफॉल्ट नंबर पास कराल. लेट्स कन्सिडर मी व्हेरिएबल पास करतो डिफॉल्ट नंबर. ओके, सो त्याच्या आधी सिंपल घेऊया, ती स्टेटमेंट जाऊ द्या, सिंपल घेऊया आपण. एक मिनिट, माझ्याकडे एमटी येते. सो मी काय करतो, एक सिंपल तुम्हाला सांगतो. व्हेरिएबल वगैरे काही क्रिएट करू नका. नॉर्मली लेट्स कन्सिडर तुमच्याकडे इफ ऍक्टिव्हिटी तुम्ही घेतलीत. ओके, सो काय काय जणांचं इथं शो एल्स म्हणून ऑप्शन येत असेल, ज्यांचं जुनं असेल त्यांचं, सो त्याच्यावर क्लिक करा. देन तुम्हाला एक देन ब्लॉक दिसेल आणि एल्स ब्लॉक दिसेल. अदरवाइज फक्त देनच ब्लॉक दिसेल तुम्हाला, तुमच्या जर जुनं तुम्ही इन्स्टॉल केलं असेल तर. ओके, सो इथे कंडिशन जी टाकायची आपल्याला. ओके, सो कंडिशन काय टाकायची आहे, सो 10 इज लेस दॅन 50 असेल. आता मी इथे डायरेक्ट टाकलं तर मला सांगा, जर तुम्ही बघितलात, जर मी प्रॉपर्टीज मध्ये जातो. ओके, ऍक्च्युली हे न्यू मध्ये आहे ना, ह्या प्रॉपर्टी दिसत नाही,
बट ओल्ड मध्ये ह्या प्रॉपर्टीज दिसतात. ऍक्च्युअली याचा रिझल्ट कशात स्टोर होईल. सो जर तुम्हाला बघायचं, जर सांगतो तुम्हाला, जर तुम्ही बघितलात इफ या कंडिशन जी तुम्ही टाकाल त्याचा रिझल्ट कशात स्टोर होईल, बुलियन मध्ये. सो आता सांगा, बुलियन मध्ये एकतर ट्रू जरी स्टोर होईल नाहीतर फॉल्स जरी. करेक्ट. जर तुम्ही ही कंडिशन टाकलीत 10 इज लेस दॅन 50, मला सांगा कंडिशन ट्रू येईल की फॉल्स येईल. ट्रू येईल. ओके. सो जर तुम्ही बघितलं, जरी कंडिशन ट्रू असेल, मी काय सांगितलं, कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होईल, देन. जर ही कंडिशन फॉल्स असते, लेट्स कन्सिडर सांगितलं 10 इज ग्रेटर दॅन 50, तर माझी कोणती कंडिशन एक्झिक्यूट झाली असती, एल्स ब्लॉक, कारण ही ट्रू झाली नाही. ओके, समजून घ्या व्यवस्थित. सो आणि याचा रिझल्ट ट्रू असेल तर देन ब्लॉक, याचा रिझल्ट जर फॉल्स असेल तर एल्स ब्लॉक. हे लक्षात ठेवा, हा ट्रू साठी, हा फॉल्स साठी. सो ऍज पर द कंडिशन ट्रू आहे. करेक्ट. सो तुम्ही देन ब्लॉक एक्झिक्यूट होईल तुमचा. ओके. सो देन ब्लॉक मध्ये मी काय करतो, एक मेसेज बॉक्स देतो की इथे व्यवस्थित देतो डबल कोड मध्ये 10 इज लेस दॅन 50. ओके. आणि जर नसेल तर मेसेज बॉक्स कॉपी करतो, एल्स ब्लॉक मध्ये मी पेस्ट करतो, सांगतो 10 इज स्मॉलर दॅन 50. ओके, सॉरी, इथं लेस दॅन, इथं सेम आहे, 10 इज ग्रेटर दॅन 50. ओके. सो इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली, देन ब्लॉक एक्झिक्यूट होईल. देन ब्लॉक मध्ये काय, तुमचा मेसेज बॉक्स आहे तो एक्झिक्यूट होईल. जर कंडिशन फॉल्स आली, म्हणजे फॉल्स आल्यावर तो कुठे येईल, एल्स ब्लॉकला येईल. सो मी तुम्हाला रन करून दाखवतो. कंडिशन फर्स्ट तुमची काय दिसते बघा इथे. तो इथे आला, चेक केलं, 10 इज लेस दॅन 50, ट्रू आहे. ट्रू आहे म्हणून हा मेसेज बॉक्स एक्झिक्यूट झाला. सी, 10 इज लेस दॅन 50. ओके. सो आता मी सांगतो 10 इज ग्रेटर दॅन 50. ओके. सो 10 इज ग्रेटर दॅन 50 ट्रू आहे, नाही, दोन तो एल्स ब्लॉक येईल. सो 10 इज नॉट मिनिंगफुल मेसेज देतोय. ओके. सो 10 इज ग्रेटर दॅन 50 हे ट्रू आहे. ट्रू असतं तर तो इथे आला असता. ओके. बट फॉल्स आहे त्यामुळे तो इथे येईल. तुम्ही रन करतो, 10 इज नॉट ग्रेटर दॅन 50. ओके. लेट्स कन्सिडर, हे जस्ट तुम्हाला एक्झाम्पल साठी दिलं की ट्रू और फॉल्स साठी समजण्यासाठी. बट ऍक्च्युअल मध्ये ह्या व्हॅल्यू तर चेंज होतील आपल्या. 10, 50 तुम्ही बाय डिफॉल्ट देणार आहेत नाही ना. ऑब्विसली ह्या व्हॅल्यू चेंज असतील. उद्या मी सर मला वेगळं टाकायचं असेल तर मला मेसेज बॉक्स पण सारखं सारखं चेंज करायला लागेल. त्यातलं स्ट्रिंग 10, 50 या स्ट्रिंग ऑब्विसली चेंज करायला लागतील. सो तुम्ही काय करू शकता, मी काय करतोय, तुमची स्टेटमेंट होती इथे, check the entered number is greater than given number or not. ओके. ही स्टेटमेंट आहे तुमची. सो एंटर नंबर साठी मी काय करणार, इनपुट डायलॉग बॉक्स घेईन. करेक्ट. हे सगळ्यांना माहिती आहे. वरती मी सांगेल की एंटर युअर नंबर. ओके. डबल कोड मध्ये का, हे सगळ्यांना माहिती आहे. टेक्स्ट असेल तर डबल कोड मध्ये. सो हा नंबर एंटर केलेला मला कुठे स्टोअर करायला लागेल, इथे. करेक्ट. इथे घ्यायला लागेल. सो त्यासाठी मी व्हेरिएबल क्रिएट करतो, एंटर्ड. मेक शुअर स्पेस नका देऊ व्हेरिएबलच्या नावामध्ये कधी. एंटर्ड नंबर, आणि नंबर असल्यामुळे मला इथे स्ट्रिंग न घेता नंबर इन 32 घ्यायला लागेल. ओके. स्ट्रिंग घेतले तर कंपॅरिझन तिथे होणार नाही, ग्रेटर दॅन लेस दॅन होणार नाही, नंबरच होईल.
सो मी काय करतो, हा जो व्हेरिएबल क्रिएट केलाय त्यामध्ये ही जे आपण इनपुट डायलॉग थ्रू आपल्याला जी व्हॅल्यू येईल ती स्टोअर करतो. ओके, सो जी व्हॅल्यू येईल यातून ती एंटर नंबर मध्ये स्टोअर होईल. ओके, सो नेक्स्ट काय, इज ग्रेटर द गिवन नंबर ऑर नॉट. ओके, सो मी काय करतो, गिवन नंबर बाय डिफॉल्ट देतो, गिवन नंबर. ओके, सो गिवन नंबर लेट्स कन्सिडर माझा 50 आहे. ओके, सो मला इथे इंट करायला लागेल म्हणून मला एरर दिलं. ओके, सो युजरने एंटर केलं. तुम्हाला काय करायचं आता, इथे कंडिशन चेक करणार. करेक्ट, कंडिशन काय तुमची, एंटर नंबर इज ग्रेटर दॅन गिवन नंबर ऑर नॉट. सो तुमचा एंटर नंबर इज ग्रेटर दॅन गिवन नंबर. ओके, जर हे तुमचं ट्रू असेल, ओके, लेट्स कन्सिडर तुमचा नंबर एंटर केलेला 100. ओके, सो 100 इज ग्रेटर दॅन 50. ओके, सो मेसेज बॉक्स मध्ये काय येईल, तुम्हाला पाहिजे तुमचा जो नंबर टाकलाय इज ग्रेटर दॅन 50. असं जर मला प्रिंट करायचं झालं तर मी कसं करू शकतो, कोणी हेल्प करेल मला? मला प्रिंट करायचंय 100 इज ग्रेटर दॅन 50. ओके, हा लेसचा आहे, चुकून इथे झालेलं आहे. ओके, इज, ओके, इथे ग्रेटरचा आहे. मी जस्ट तुम्हाला हायपोथेटिकल एक्झाम्पल दिलेलं इथे. ओके, सांगेन मी, जो नंबर आहे 50 इज ग्रेटर दॅन 10, एल्स तुमचा जो नंबर आहे 50 इज लेस दॅन 10. ओके, म्हणजे तुमचा एंटर नंबर, ओके, लेट्स कन्सिडर 50 एंटर केलाय, तुम्ही 10 दिलेत. ओके, सो ज्यावेळी तुमची कंडिशन चेक होईल 50 इज ग्रेटर दॅन 10, देन तुमचा देन ब्लॉक एक्झिक्यूट होईल 50 इज ग्रेटर दॅन 10. जर फॉल्स असेल तर 50 इज लेस दॅन 10. ओके, म्हणजे ऑब्विसली इथं लेस असेल कुठेतरी, पण ह्या 50 आणि 10 ह्या मला काय पाहिजे, व्हेरिएबल मधून पाहिजेत. हे तर माझं फिक्स असणार आहे. सो ते तुम्ही कसं द्याल, मला हेल्प करा. 50, 10 किंवा नंबर, उद्या जाऊन कोणताही नंबर येऊ शकतो तिथे. करेक्ट, तो मला सांगता की एंटर नंबर इज ग्रेटर दॅन गिवन नंबर. सो मला इथे टेक्स्ट फ्रेम करायला हेल्प करू शकता तुम्ही. पहिले काय घेऊ, व्हेरिएबल घेऊ एंटर नंबर प्लस, इथं स्पेस का देतो, कारण व्यवस्थित दिसेल, इज ग्रेटर दॅन, नंतर स्पेस देतो व्यवस्थित दिसण्यासाठी, बाहेर येतो प्लस गिवन नंबर. ओके, सो नंबर कोणते येऊ दे, उद्या तुमचं प्रॉपरली तुम्हाला इथे दिसेल. तर तुम्ही बघाल मला एरर दिलेला आहे. काय दिलेलं आहे एरर, स्ट्रिंग टू डबल. ओके, सो तो नंबर वन डबल वन कन्सिडर करतो, बट असं काय एरर आलं स्ट्रिंग टू डबल इंट, मेक शुअर तुम्ही स्ट्रिंगच्या साठी काय करू शकता, इथे हे जे डॉट टू स्ट्रिंग. ओके, सेम इथे डॉट टू स्ट्रिंग. ओके, सो मेसेज बॉक्स टाकलेला आहे व्यवस्थित. सेम मी हा कॉपी करतो, मेसेज बॉक्स डिलीट करतो, पेस्ट करतो, मोठं करतो आणि सांगतो एंटर नंबर इज लेस दॅन गिवन नंबर. ऑब्विसली जर ते फॉल्स आलं तर असं येणार. ओके, अदरवाईज तुम्ही असंही स्वतःहून ट्राय करा कधी, दोन्ही नंबर युजर कडून घ्या. ओके, आणि सांगा नंबर वन नंबर टू, आणि इथे करा नंबर वन इज लेस दॅन नंबर टू असेल तर सांगा नंबर वन इज लेस दॅन नंबर टू, अदरवाईज नंबर इज ग्रेटर दॅन नंबर वन इज ग्रेटर दॅन नंबर टू, असंही करू शकता. मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल साठी इथे काय केलं, गिवन नंबर ऑलरेडी दिले बाय डिफॉल्ट. ओके, सो रन करतो. साइड बाय साइड आपण बघूया, इथे युआयपाथ मी साइडला ओपन करतो, हे ओपन करतो, इनपुट डायलॉग बॉक्सवर आला. सो आता सांगा, मी एक पॉझिटिव्ह सिनेरियो घेतो आता. लेट्स कन्सिडर मी दिलं 100.
नंबर मी 100 देतोय. सो मला सांगा ह्या कंडिशन नुसार ही जी कंडिशन आहे एंटर नंबर इज ग्रेटर दॅन गिवन नंबर, मला सांगा देन ब्लॉक एक्झिक्यूट होईल की एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल? एल्स. एल्स कसं काय एक्झिक्यूट होईल? 100 50 पेक्षा लहान दाखवते ना. 100 50 पेक्षा लहान आहे म्हणजे फॉल्स आलं तर एल्स होणार ना. पण ही तुमची ट्रू आहे ना. एंटर नंबर जे 100 तुम्ही एंटर कराल ओके ओके. एंटर ग्रेटर नंबर दॅन 100. 50 आहे. अरे हे तुम्ही एंटर करताय करेक्ट. ओके. सो ऑब्विसली देन ब्लॉक. जर मी इथे टाकलं असतं 20, इथे कंडिशन काय आली असती? ट्रू ऑर फॉल्स? याचा रिझल्ट फॉल्स. फॉल्स. आणि फॉल्स साठी कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होतो? खालचा तो एल्स. एल्स ब्लॉक. ओके. सो मी पहिले पॉझिटिव्ह सिनारिओ घेतो 100. ओके. कंडिशन इथे जाईल, चेक करेल तो 100 इज ग्रेटर दॅन गिवन नंबर. गिवन नंबर काय 50 आहे, म्हणून तो काय केला देन ब्लॉक मध्ये गेला आणि जसं आपण टाकलेलं 100 इज ग्रेटर दॅन 50. ओके. सो निगेटिव्ह सिनारिओ बघूया. सो मी इथे निगेटिव्ह सिनारिओ टाकतो. लेट्स कन्सिडर एक मिनिट. ओके. सो निगेटिव्ह सिनारिओ इथे टाकतो 20 इज ग्रेटर दॅन 50 आहे, नाहीये. देन फॉल्स साठी कुठे जाईल तो? एल्स ब्लॉक कडे जाईल आणि सांगेल एंटर नंबर 20 इज लेस दॅन 50. सी हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला, हा ब्लॉक एक्झिक्यूट नाही आला तो. सो 20 इज लेस दॅन 50. ओके. काय इथे डाऊट तुम्हाला अंडरस्टँडिंग मध्ये? स्वतःहून ट्राय करा. इथे जी कंडिशन टाकाल, लेट्स लेस दॅन टाकलात तर मिनिंगफुल मेसेज टाका, नाहीतर ते उलट होईल तुमचा मेसेज की एंटर नंबर इज लेस दॅन यायला पाहिजे, ग्रेटर दॅन काय येतोय. सो मिनिंगफुल मेसेज दिलाय. ग्रेटर दॅन साठी ही कंडिशन ट्रू साठी या ब्लॉक मध्ये मी ग्रेटर दॅनचा मेसेज प्रॉपर दिलाय. जर हे फॉल्स झालं तर मला लेस दॅनचा प्रॉपर मेसेज दिलाय. सो हे तुम्हाला देता आलं पाहिजे.